धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यांनी आपला राजीनामा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवलाय। नीट यूजी परीक्षेतील गोंधळ आणि त्यानंतर देशभरातून सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा राजकीय निर्णय आता समोर येताना पाहायला मिळतोय। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली होती 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी पेपर परीक्षेपासून, ज्यामध्ये काही केंद्रांवर अनियमितता आणि पेपर फुटीच्या तक्रारी समोर आल्या होत्या। या तक्रारी समोर आल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी तातडीने याची दखल घेत या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवला होता आणि वादग्रस्त ठरलेली ती परीक्षा रद्द केली होती। त्यानंतर 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून 21 जून 2026 रोजी पुन्हा एकदा नीट यूजीची परीक्षा घेण्यात आली। शिक्षणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणक आधारित म्हणजेच सीबीटी मोडमध्ये घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला। 21 जून रोजी सुरळीत पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल 16 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये अनेक गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळालं। मात्र परीक्षा रद्द करणं आणि पुनर्परीक्षा घेणं या निर्णयानंतरही या विषयावरून देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं राहिलं। विरोधी पक्ष, विविध विद्यार्थी संघटना आणि तरुण वर्ग यांनी रस्त्यावर उतरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। दिल्लीतला जंतर मंतरसह देशातील विविध शहरांमध्ये निदर्शनं आणि आंदोलनं सुरूच होती, ज्यामुळे या मुद्द्याला मोठं राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं होतं। गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे उद्भवलेल्या या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारत अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा आता राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय। या आपल्या राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा जाणून घेणार आहोत। गेल्या 4 दशकांपासून ते शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित राहिले आहेत। परीक्षेतली अनियमितता समोर आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून आपण या परीक्षेची जबाबदारी घेतली आणि परीक्षा माफियांवर न झुकण्याचा निर्धार घेतला, असं त्यांनी या पत्रात म्हटलं। मात्र निर्माण झालेल्या परिस्थितीचा कोणताही गैरफायदा राष्ट्रविरोधी घटकांना घेऊ नये आणि विद्यार्थ्यांनी कायदेशीर गुंतागुंतीत न अडकता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, यासाठी हा राजीनामा देत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि त्यांनी यावर कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली। यापुढेही ओडिसाची जनता आणि देशातील तरुणांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी या पत्रामध्ये केलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार नेमका कोणाकडे सोपवला जातो आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आता नेमके काय फेरबदल होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। त्याचप्रमाणे आता आगामी काळामध्ये नीट आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची रचना अधिक पारदर्शक करण्यासाठी शासन पातळीवर नेमकी काय नवी पावलं उचलली जातील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। हे सगळं झालं, मात्र यानंतर आता नेमकं सीजेपीचं काय म्हणणं असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।